हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम आणि पार्ट टाईम जॉब घेऊन आलेली आहे. ओके. सो तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम आणि पार्ट टाईम जर जॉब पाहिजे असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि जॉब खूप चांगला आहे. ते तुम्हाला पेपर चेकिंगचं जॉब आहे. म्हणजे क्वेश्चन पेपर्स असतात मुलांचे, ते तुम्हाला चेकआउट करायचे आणि त्यांना मार्क्स द्यायचे. ओके. हे तुमचं काम असणार आहे. ओके. आणि माझे जे जॉब्स असतात ते सगळे जेन्युइन असतात आणि जेन्युइन कंपनीमधून किंवा जेन्युइन वेबसाईटमधूनच असतात. ओके. सो कमेंट अशी करू नका की ते खरं आहे का? तर म्हणजे सगळे जॉब खरेच असतात. ओके. फक्त तुम्ही अप्लाय करा. एकेकदा रिप्लायला वेळ लागतो, पण तुमचं जर रिझ्यूम त्यांना आवडलं तर रिप्लाय येतो. असं नाही की सगळीकडे आपलं सिलेक्शन होईल. ओके. ज्या ठिकाणी तुमचं रिझ्यूम मॅच होईल त्यांच्या रिक्वायरमेंट्सला, तर तेव्हा तिथून तुम्हाला रिप्लाय येणारच आहे. ओके. सो त्यासाठी काळजी घेऊ करू नका. पण अप्लाय करायला आता फॉर एक्झाम्पल मी जॉब पोस्ट करते तिथे तुम्ही अप्लाय करायला विसरू नका. अप्लाय करत जावा. कुठं आपलं सिलेक्शन होईल काय सांगता येत नाही. आणि तुमचे कंटिन्यू मेल तुम्ही चेक करत जावा. तुमचा मेसेज बॉक्स, तुमचं WhatsApp हे वगैरे चेकआउट करत राहा. कारण तिथंच तुम्हाला रिप्लाय वगैरे येणार आहे. ओके. सो चला मग बघा की जॉबचे काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, तुम्हाला काय काय करावं लागेल, एज्युकेशन काय हे सगळं चेकआउट करूया स्क्रीनवरती जाऊन. आणि एक तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की जॉबसाठी आपण कसं अप्लाय करायचं. फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन करायचं, हे सगळं डिटेल्स मी सांगणार. कारण मला कमेंट्स आलेले आहेत की त्या डिटेलमध्ये सांगा की आपण अप्लाय कसं करू शकतो. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्ही नक्की चेकआउट करा, नक्की बघायला विसरू नका. कारण मी तिथे तुम्हाला अप्लाय करायची प्रोसेस पूर्ण सांगणार आहे. ओके. सो चला मग जाऊया स्क्रीनवरती आणि डिटेल्स वगैरे चेकआउट. स्क्रीनवरती आलेलं बघू शकता तुम्ही. तर कंपनी आहे पियर्सन म्हणून. तर पियर्सन ही खूप चांगली कंपनी आहे आणि टेस्ट स्कोरर आहे. ओके. तर पियर्सन कंपनीनं ही पोस्ट अपलोड केलेली आहे किंवा वॅकन्सीज ओपन केली आहे. ओके. तर या जॉबची डिटेल्स बघूया आपण काय काय आहेत ते. ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जॉब तुम्ही पार्ट टाइम मध्ये करू शकता. ओके. जर तुम्हाला पार्ट टाइम मध्ये करायचं असेल, जर तुम्हाला फुल टाइम मध्ये करायचं तर तुम्ही फुल टाइम मध्ये पण करू शकता. वी आर एक्साइटेड टू ऑफर यू द अपॉर्च्युनिटी टू स्कोर द अमेरिकन कॉलेज टेस्टिंग ACT. म्हणजे इथं तुमचं काम काय असणार आहे म्हटलं तर फॉर एक्झाम्पल जे स्टुडंट्स असतात ना, स्टुडंट्सचे जे क्वेश्चन पेपर किंवा आन्सर पेपर जे असतात ना, ते आपल्याला चेक करतात. आता कसं असतं, पहिला कसं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स होते. ओके. पण याच्यामध्ये मल्टिपल चॉईसने जे पॅराग्राफ, आम्ही कसं स्कूलमध्ये पॅराग्राफ टाईप लिहत होतो ना, तर त्या पॅराग्राफ टाईपमध्ये तुम्हाला त्याचे आन्सर्स तुम्हाला चेकआउट करायचे. ती आन्सर्स करेक्ट आहेत की नाही, हे तुमचं इथं जॉब रोल असणार आहे. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय अनेक म्हणजे हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके. इथं तुम्हाला कुठली फीज वगैरे काहीच भरायचं नाही आहे आणि कम्प्लिटली जेन्युइनली तुम्ही बघू शकता लिंक्डइन, म्हणजे ज्या ठिकाणी पोस्ट झालेले असते जेन्युइन जॉब मी इथे तुम्हाला घेऊन येत असते. ओके. फाईन. तर बघू शकता रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार आहे ते. इव्हॅल्युएट द स्टुडंट रिस्पॉन्स टू ओपन एंडेड क्वेश्चन्स लेबल अँड स्कोर अकॉर्डिंग टू द प्रोव्हाइडेड स्कोरिंग गाईड. म्हणजे तुम्हाला काय करायचं, त्यांचे क्वेश्चन चेकआउट करायचं, आन्सर्स वगैरे, आणि जसे तुम्हाला म्हणजे त्या क्वेश्चनला किती मार्क्स द्यावं लागेल हे तुमच्यावरती आहे. ते तुम्हाला करेक्ट मार्क्स तर द्यावं लागतील. ओके. देन सक्सेसफुली इंटरलाइज ट्रेनिंग मटेरियल अँड द कस्टमर स्कोरिंग गाईड. म्हणजे तुम्हाला सगळं ट्रेनिंग मटेरियल वगैरे सगळं देतलं, कस्टमर स्कोरिंग गाईड, किती किती कुठल्या कुठल्या क्वेश्चनला किती किती मार्क्स द्यायचे हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ओके. अप्लाय फॉर द स्कोरिंग गाईड विदाउट पर्सनल बायस अदरिंग स्ट्रिक्टली टू कस्टमर रिक्वायरमेंट. म्हणजे तुम्हाला माहित नसताना तुमच्या मनाने तुम्ही स्कोर वगैरे द्यायचं नाही त्यांना. जसं असतं ना डॉक्युमेंट्समध्ये कितके याला एवढे मार्क्स द्यायला पाहिजे तेवढेच तुम्हाला द्यावं लागतील. ओके. तिथं क्वालिफिकेशन काय काय त्यांना गरज आहे. तर वी आर सिकिंग क्वालिफाईड कॅन्डिडेट्स टू जॉईन अवर स्कोरिंग टीम. ओके. प्लीज रिव्ह्यू द फॉलोइंग क्वालिफिकेशन, हे चेकआउट करा म्हटले त्यांनी. तर त्यांनी एज्युकेशन त्यांना काय पाहिजे, तर बॅचलर डिग्री असायला पाहिजे तुमच्याकडे. ओके. म्हणजे तुमच्या बॅचलर डिग्री असायला पाहिजे. तुम्हाला बेसिक कम्प्युटरचं नॉलेज जरी असलं तरी बास आहे. ओके. आणि तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागेल. ओके. ह्या जॉबला अप्लाय करायची तुमची एक टेस्ट होणार, कारण कुठे पण इंटरव्ह्यू असते. ओके. तसंच इथं तुमची एक टेस्ट होणार आहे. ओके. ॲबिलिटी टू मेंटेन अ सेक्युअर अँड कॉन्फिडेन्शियल वर्क एन्व्हायरमेंट. जेव्हा तुम्ही इथं काम करता तेव्हा त्यांचे डॉक्युमेंट्स किंवा त्यांचा जो काही डेटा असतो तो सगळा तुम्हाला कॉन्फिडेन्शियल ठेवायला पाहिजे, म्हणजे सिक्युअर ठेवायला पाहिजे. कुणाला सांगायचं नाही, कुणाला पब्लिक करायचं नाही, तुमच्याकडे एवढंच असायला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. ट्रेनिंग अँड वर्क एन्व्हायरमेंट. म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाईल. ओके. रिमोटली ट्रेनिंग असणार आहे तुमचे, तर ट्रेनिंगचं टायमिंग वगैरे त्यांनी दिलेलं आहे. ओके. स्कोरिंग विंडो में चेंजेस, विंडो पण म्हणजे तुमचा टायमिंग पण चेंज होऊ शकतो. ओके. ह्यांनी काय म्हटलंय, तुम्हाला पर वीकला 40 तास द्यायला पाहिजे. ओके. जर तुम्ही 40 तास देऊ शकता चालतंय, तुमच्याप्रमाणे तुम्ही टोटल 40 आवर्स पर वीक तुम्हाला इथं द्यावं लागणार. ओके. अँड हे झालं. आता त्यात आणि काही रिक्वायरमेंट आहे, तुमच्याकडे पर्सनल कम्प्युटर असायला पाहिजे आणि इंटरनेट तुमच्याकडे असायला पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट हॅव ॲक्सेस टू पर्सनल कम्प्युटर दॅट मीन्स द स्कूल. म्हणजे तुमच्याकडे पर्सनल कम्प्युटर इंटरनेट तुमच्याकडे असायला पाहिजे. कम्प्युटर किंवा लॅपटॉप असलं तरी चालेल. देन शेअर्ड, ओके, हे त्यांनी म्हटलेत की यूज ऑफ शेअर्ड ऑफिस कम्प्युटर, म्हणजे कुठं पण बाहेर जे पब्लिक कम्प्युटर असते की ते यूज करायचे परमिशन नाही. ओके. सिस्टम म्हणजे तुमच्याकडे जे लॅपटॉप असते किंवा PC असेल त्याचे कॉन्फिगरेशन काय काय असायला पाहिजे, तर विंडोज 7, 8 किंवा 10 असायला पाहिजे. जर मॅक असेल तर हे दिलेत त्यांनी रिक्वायरमेंट. ओके.
प्रिपरेशन टिप्स, तुमची सिस्टम जी असायला पाहिजे ती अप टू डेट असायला पाहिजे. ओके, म्हणजे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे आणि स्पीड इंटरनेटचं किती असायला पाहिजे तर 25 Mbps इतकं स्पीड असायला पाहिजे. ओके, आणि इम्पॉर्टंट नोट काय दिली त्यांनी, प्लीज अपलोड युअर रेझ्युम अँड स्क्रीनशॉट ऑफ युअर स्पीड टेस्ट रिझल्टिंग युझिंग HTTP. तुमचं स्पीड टेस्ट पण तुम्ही इथं देऊ शकता, म्हणजे तुमचं इंटरनेटचं जे स्पीड असते, म्हणजे सॉफ्टवेअर मिळते स्पीड टेस्ट म्हणून, इथं तुम्हाला स्पीड टेस्ट चेकआउट करून तुम्हाला एक स्क्रीनशॉट त्यांना शेअर करावं लागेल. ओके, हे झालं, नोट दिलेत त्यांनी. आणि एक म्हटलेत की इथे तुम्हाला काही पण फॉर एक्झाम्पल तुमचं इथं सिलेक्शन वगैरे झालं PSN तर तुम्हाला ईमेल किंवा टेक्स्ट थ्रू त्यांचा रिप्लाय येईल. ओके, सो मला कमेंट्स येतात जस्ट की रिप्लाय कसा येतो, तर तुम्हाला ईमेलमधून पण येऊ शकतो किंवा टेक्स्टमधून पण त्यांनी तुम्हाला रिप्लाय करू शकतात. ओके, नोट, ऍप्लिकेशन ऍक्सेप्टेड ऑन ऑनगोईंग बेसिसवरती त्यांनी ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट करतात. ओके, सो हे त्यांचे रिक्वायरमेंट्स आहेत. सो आणि त्यांनी दिले ऑर्गनायझेशन काय असणार आहे, असेसमेंट अँड क्वालिफिकेशन, म्हणजे तुम्हाला असेसमेंट टेस्ट करायचे आहेत. शेड्यूल काय असणार तुमचं, पार्ट टाइम असणार, बघू शकता तुम्ही पार्ट टाइम म्हणून मग करू शकता. वर्क प्लेस रिमोट आहे तुमचं. ओके, सो हे रिक्वायरमेंट आहे जॉबचे, तर जॉब खूप चांगला तुम्ही पार्ट टाइम मध्ये करू शकता आणि जस्ट पेपर चेकिंगचे जॉब आहे. सो डेफिनेटली यू कॅन अप्लाय फॉर दिस जॉब. ओके, सो आय होप तुम्हाला समज असेल, तर तुम्ही जर इंटरेस्ट असाल जॉबमध्ये तर डेफिनेटली अप्लाय करू शकता. आणि अप्लाय केल्यानंतर प्लीज तुम्ही तुमचं मेल अँड टेक्स्ट मेसेज चेकआउट करत राहा, कारण इथंच तुम्हाला रिप्लाय भेटणार. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं. काही समजलं तर प्लीज कमेंट करा. अँड म्हणजे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल, तुम्ही जर नवीन असेल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सगळ्यांना.